47 भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण इथं जमलेलो आहोत. 47वी पुण्यतिथी गोव्याचे भाग्य विधाते आणि आमच्या समाजाचे भूषण भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त 47व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही इथं उपस्थित आहोत. आमच्यामध्ये असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावसकर सांगपाचो एक तुमकां यादीच दाखयतो. दीपक पावसकर जेन्ना आमी तेंचे सांगपाक गेले की असो कार्यक्रम आसा आनी कार्यक्रमाक ताका आपूण कोण सांगलें भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुण्यतिथीक आपूण येतलो. आमचे अध्यक्ष ते धडाडीचे अध्यक्ष आनी त्या अध्यक्षान ताका आमी सांगलें की आमची जी आतां ही वास्तू आसा त्या वास्तूचे सकयल जे एंट्रन्स आसा त्या एंट्रन्साक थोडे पेपर्स आनी थोडे विशय डेव्हलपमेंट करपाचे आसा. तात्काळ ताणें ते पास करून दिले. तुमच्या समाजाच्या एका काम म्हणजे प्रस्तावाचें काम करपाचें अशें दीपक पावसकर आमकां सांगलेलें आसा. आनी तेजें आनी एक वैशिश्ट आसा. ह्या विधानसभेक आमचो जो प्रश्न मेन ज्वलंत प्रश्न आसा तो ओबीसीचो प्रश्न आसा. आनी तो ओबीसीचो प्रश्न जेन्ना आमी मांडपाक गेले तेन्ना हेणें आपूण जावन सांगलें की आपूण हो तुमचो ओबीसीचो प्रश्न विधानसभेक मांडटा म्हणून. अशें आमच्या समाजाचे प्रेम करपी दीपक पावसकर. तशेंच एक आमचे दुसरे आमचे आसा की आमच्या समाजाचे तळागाळांतले कार्यकर्ते तळागाळांत काम करून तेंच्यांनी गोवा ते दिल्ली पर्यंत मजल मारलेले विनयबाब तेंडुलकर ते सतत कार्यमग्न आसतात. ते आपल्या मतदारसंघात म्हणा किंवा हितून तेणें तेजो जो जनसंपर्क आसा जो गोरगरिबांच्या जनसंपर्क आसा तेजें ते हें वैशिश्ट आसा. आनी आमच्या समाजाची एक खासियत आसा ती तुमकां मुद्दम नोंद करता हांगा. हांगासर आमच्या मदीं उपस्थित आसा सुभाषजी वेलिंगकर त्यांचें स्वागत करता. ते आमच्या मदीं आसा ते आमकां एक बरी मनमुनीक हें दिसता की बाबा ते आमच्या वांगडा आसा म्हणून. हें सांगपाचें कारण म्हणजे आमचे जे विनयजी आसा ही आमच्या समाजाची त्यागवृत्ती तेणें दाखोवन दिल्ली आसा. 2002 सालांत जेन्ना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आशिल्ले आनी एक कायदो येयलो की फक्त 40% आपले 12% मंत्री आसपाचे म्हणून. म्हणजे आमची जी संख्या 12 आशिल्ली तेन्ना 13 मंत्री आशिल्ले पर्रीकराचे हितून. तेन्ना आमकां सांगपाक उमेद दिसता आमी जेन्ना सगळ्या समाजा भितर वयता किंवा तेन्ना वयता ह्या विनयजी तेंडुलकरान तेन्ना आपलें मंत्रीपद त्याग केलें. जे सहकार खातें आनी वन खातें आशिल्लें त्या खात्याक त्याग करून हो विनयजी आपलो बीजेपीचो कितें तो एक हेज्या मध्ये एक राष्ट्रीय पक्षाचो अध्यक्ष जावन तेणें बरे पैकी काम केल्लें आसा. आतां राज्यसभा खासदार ताका चालून येयल्ले आसा. ही अशे आमच्या समाजाचे लोक आसा. आनी ह्या समाजाच्या लोकांना आमी कित्याक मानता तर आमचो जो पयलो मुख्यमंत्री जालो भाऊसाहेब बांदोडकर. भाऊसाहेब बांदोडकरान जे पळय तळागाळातले लोक आसा इतर समाजाच्या घरा किंवा बाकीच्या समाजाच्या तांकां सगळ्यांक आपलो दिसता. आमचो एक फोंड्या तालुक्यात मडकय मतदारसंघ आसा. मडकय मतदारसंघात असो निर्माण जाल्लो आसा की भाऊसाहेबान थंय कोणीच दवरलो जाल्यार ते निवडून येवपाक शक्यता आसा. अशें भाऊसाहेबाचें काम जरी तो पेडणे तेगेलें घर आसलें किंवा कार्यकर्ता आसलें तो खंयच्याय हितून निवडून येवपाक शकता. अशें काम आमच्या समाजाचे बांदव करत आसता. हें जालें आमच्या आयज सगळ्या समाजांची तेंची वळख आनी हें करपाचें. तर आतां आमच्या सांगपाचें म्हणजे कितें हो जो कार्यक्रम घडोवन येता गेली 3 वर्सां भाऊसाहेब पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात करपाची आमी थरयली. आमची गेल्ली ती कमिटीन ताणें 3 वर्सां केली. हो प्रस्ताव जेन्ना आमचो अध्यक्ष तेंचे कडेन घेवन गेलो की बाबा पुण्यतिथी आमी कितें तरी करपा जाय म्हणून. तर तेंचे हांगासर नातू आसा समीर काकोडकर आनी तेंचो दुसरो भाव आसा आनी तेंच्या मुखार आमी जेन्ना मांडलो हो प्रस्ताव तेंच्यांनी बिंदिक्तपणे तुमी कार्यक्रम करा तुमकां आमी कितें खर्च तो स्वता आमी दिता. गेली 3 वर्सां सातत्यान आमकां ह्या कार्यक्रमाक मदत करीत आसा आनी तो आतां 5 लाखा पर्यंत पावली आसा. ह्याय कार्यक्रमाक तेजी दातृत्व तेणें आमकां हांगा केल्लें आसा. पूण आमकां आमच्या समाजाच्या दृश्टींतल्यान जी गोश्ट घडपाची आसा तेंच्या हांगा नातू हांगा आसा तर आमचे जे ते गोरगरीब महिला सहाय्यक आसा आमच्या समाजाच्या बांधवाची जी गोर गरजवंत महिला आसा तांकां ह्या निमित्तान आमी फुडें आदार दितलो. हो तेंचे कडेन असो रिक्वेस्ट आसा की आमच्यो ज्यो महिला आसा. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गोवा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री दीपक प्रभू पावसकर तसेच विशेष अतिथी राज्यसभा सदस्य श्री विनय तेंडुलकर, उद्योजक श्री समीर काकोडकर तसेच इतर मान्यवरांना विनंती की
त्यांनी दीप प्रज्वलन करून तुझ्या नेतृत्वे झाली वाहवा गोव्याची दिशा दाही, असा सिंह भाऊ पुन्हा होणे नाही, असा सिंह भाऊ पुन्हा होणे नाही. जरी रॉय विचारे आपण प्रभावित झाला, जरी रॉय विचारे आपण प्रभावित झाला, जनसेवा हीच ईश्वर सेवा हा विचार मनी बिंबवला. सेवा केली जनाची ठेवता अपेक्षा न काही, असा सिंह भाऊ तुझ्या होणे नाही, असा सिंह भाऊ पुन्हा होणे नाही. कला संस्कृती जोपासाया प्रयत्न तू केले, औद्योगिक गोव्याचे स्वप्न साकार झाले. अजूनही जनाच्या मनास तू व्यापून राही, असा सिंह भाऊ पुन्हा होणे नाही, असा सिंह भाऊ पुन्हा होणे नाही. कोरोना महामारीच्या या संकटास जो तो आपल्या परीने प्रतिकार करत आहे. या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य यंत्रणा, सरकार या प्रमुख कोविड योद्ध्यांबरोबरच अनेक नागरिक आपला खारीचा वाटाही उचलत आहेत. यापैकीच एक म्हणजे श्री भावेश जांभवकर. कोविड-19 साठी लस चाचणी करणारा पहिला गोमंतकीय अशी त्यांची ख्याती झाली आहे. समाजसेवेची मूलतःच आवड असलेल्या भावेश जांभवकरांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल गोमंतक मराठा समाज गोवा त्यांचा सन्मान करत आहे. मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना विनंती करेन की त्यांनी श्री भावेश जांभवकर यांना शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करा. 1963 सालात ते पहिले मुख्यमंत्री झाले आणि खऱ्याच गोमांतक जनते आणि गोयच्या दूरदृष्टी त्यांनी जो त्या टायमार उदरवेची गोष्टी केल्या ते आम्ही ऐकलात. आमच्या मान्यवरांनी, अध्यक्षांनी सगळ्यांनी सांगितलं असं. आणि आमका खऱ्याच त्यांची विचार पुढे वचपाचे आजी माझ्या घरात असा. त्या टायमार शिक्षण क्षेत्रात, खेळाच्या क्षेत्रात, शेती, बागायती, दूध व्यवसाय, पशुपालन अशा विविध क्षेत्रात त्या भाग्या मतदारसंघात निवडून आलो. ते मतदारसंघात सांगे तालुका, दापोली तालुका खरे असंख्य विकास त्या टायमाला झालो. आज साळावली चढ्यात संजीवनी शुगर फॅक्टरी, डाक फार्म, जे दूध आमका थंयच्यान त्या टायमार 5 किलोमीटर पावताले. असे विविध प्रकार, अंजुना डॅम, अशा विविध प्रकार शिक्षण संस्था घड केली. प्राथमिक शाळा जवळजवळ 700 प्राथमिक शाळा त्या टायमार उभारली गेली खेड्याने. आणि खऱ्या अर्थात गोमांतक जनतेत आणि आमच्या आधारणीने ह्या त्यांच्या यादीत त्यांच्या पुण्यतिथी गोवा मराठा समाजात मोठ्या तरी कार्यक्रम आणि बाराई तालुक्याचे सगळे वांगडी हांगा उपस्थित जाता आणि म्हाकाय बरी खुश जाता. आमचे आदरणीय भाऊसाहेब बांदोडकर आणि आमचे आदरणीय मनोहरभाई पर्रीकर म्हणजे असे हे मुख्यमंत्री आमच्या गोय राज्या खातीर वावरले. आणि खरे त्यांचे विचार आणि त्यांच्यो यादो, त्यांची याद काढता असताना हांगा काटा येता. ते असंख्य गोंयकारांक त्यांचे बद्दल आदर आसा. आमच्या भाऊसाहेब बांदोडकरान त्या टायमार सळावलेचो डॅम आणि अंजुनाचो डॅम आयज हे उदकाची सोय आणि फुडल्या त्या टायमार सावन 100 वर्सांचो विचार करून त्या टायमार सुद्धा हे जे डॅम प्रकल्प आसा ताका सुद्धा विरोध जाल्लो. झाडां कितलीशीच मारली गेली पूण विकासा खातीर ही झाडां मारची पडटा पूण ही लावचीय पडटा. त्या टायमार सुद्धा तशेंच केलें. फॉरेस्ट डिपार्टमेंटान झाडां लायली मारची पयलीं. आज सुद्धा मोल्या अभयारण्यात जो रेल्वेचो 2 पदरी लायन जी आसा, जी नॅशनल हायवेची 4 पदरी रोड जो आसा आणि इलेक्ट्रिसिटीचे 400 किलोमीटरचे सप्लाय जी आसा ती कर्नाटकाच्या दिवपाची आसा. त्याच्या खातीर जवळजवळ 70,000 झाडां कापली वयतली. पूण ती आमची सरकार, आमचे केंद्र सरकार फॉरेस्ट डिपार्टमेंट लावपाक ही झाडां चालू केल्ली आसा. जागोय आयडेंटिफाय केल्लो आसा. जे पयशे डेपॉझिट करपाक जाय तो सुद्धा प्रोसेस जाल्लो आसा. हो आमचो मनोहरभाईचो जवळजवळ 2012 साकून विचार आशिल्लो. हो रोड जो आसा 2 पदरी हांगा एक्सिडेंट खूब जाता. मोल्या अभयारण्यात हो 4 पदरी जावपाक जाय आणि हे शक्य आसा. आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे विचार आसा. गोंयचे जे नॅशनल हायवे आसा बेगींतल्या बेगीन कंप्लीट जावन लोकांक
सुरळीत आणि गोंयाक सुद्धा एक स्वतंत्र रोड, एक सर्वीस रोड आणि नॅशनल हायवे हे बऱ्यापैकी जावपा जाय हे तेंचेय प्रयत्न आसा. त्या प्रमाणे अपोज हे करप पूण सरकाराचें काम आसा. अपोज कितलोय केलो ते खरो अपोज करपाचें ते करपा जायच, पूण काही गोष्टींचेर थोडेशे मान्य अपोज करता तेंचेर सरकारान म्हणजे विकासाच्या कामाक समज थोडी झाडां मारली वता, दुसरी झाडां हे जे तिनूय प्रोजेक्ट आसा हे फुडल्या म्हाका दिसता 50 वर्सांचो फुडलो विचार केलो जाल्यार हो जावपा जाय. आयज आमी आदरणीय भाऊसाहेब बांदोडकरांचे पुण्यतिथीच्या सगळ्या आमी एकठांय जाले, गोंयभर तेंची पुण्यतिथी मनयली वता. आयज गोवा मराठा समाज आयज म्हाका सांगितलें आमच्या उदीत बाबा आमचे विधानसभेक सदांच आमचो प्रयत्न आसतलो गोवा मराठा समाजाक ओबीसीचो दर्जो खरेंच गरज आसा. कित्याक आमच्या स्वातंत्र्याच्या योगदानात गोवा मराठा समाजाचो मोठो वांटो आसा. तुमी इतिहास काडून पळयले आनी हे शक्य आसा. आमचे राष्ट्रपती खासदार सुद्दां तेंचो सुद्दां प्रयत्न आसा. फाटी धनगर समाजा खातीर सुद्दां तेंचो प्रयत्न आशिल्लो. तेन्ना गोवा मराठा समाजा खातीर सुद्दां आमचे सदांच प्रयत्न आसतले. कित्याक बाराय तालुक्याचे अध्यक्ष हांगा हजर आसा आनी म्हाकाय तांकां पुस्किवी दिवन म्हजी एक वळख जाली बाराय तालुक्याचे अध्यक्षाचे. आनी हे तुमचे गोवा मराठा समाजाचे हे मोठे कार्य, मोठे काम आनी सगळ्या बहुजन समाजाक फुडें घेवन वचपाची तुमची ही ताकद अशीच सदांच म्हाजे तुमकां सदांच सहकार्य आसतलें. गोमंतक मराठा समाज 1925 सुरू जाल्ली, स्थापन जाल्ली ही समाजाचें हे मंदिर आणि हे मंदिर उबें रावपा खातीर जेणे आमकां मदत केली, किंबहुना ही सगळी जी वास्तू आसा ती जेणे उबी केली ते म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर, श्री राजारामजी पैंगीणकर, श्री नारायण कारवारकर आणि भाऊसाहेब बांदोडकर हे त्रिमूर्ती जर जन्माक येवंक नाशिल्ले जाल्यार गोमंतक मराठा समाजाचो येदो व्हडलो विकास जो गोंयच्या कानाकोपऱ्यांतल्यान पावलो तो पावपाक शक्य नाशिल्लो. आज ह्या खिणार भाऊसाहेब बांदोडकरांक हांव विनम्र श्रद्धांजली अर्पिता आणि इतलेंच सांगता की तुम्ही जे गोमंतक मराठा समाजाच्या वतीन जे सबंध गोंयकारांक जी एक दिशा दवरली, जे मार्गदर्शन केले आणि आपल्या बरोबर सगळ्या समाजाचे सगळ्या लोकांचो ही प्रगती ती उन्नती करपा खातीर तुम्ही गोमंतकान भरभरीन असो पांय दवरलो. त्याच पावलांचेर पावलां दवरून गोमंतक मराठा समाज हो आदर्श समाज म्हणून घडोवन हाडपा खातीर म्हाज्या बरोबर म्हजे सगळे वांगडी तालुका समितीचे सगळे अध्यक्ष ह्या 3 वर्सांत वावुरतले, किंबहुना सगळेच वावुरतात. गोमंतक मराठा समाजान वेगवेगळी कामां केली. आतापर्यंत आमी स्कॉलरशीप दितात, आमी फ्रीशीप दितात. आमकांच न्हय, भाऊसाहेबान दवरलेली सगळ्या समाजा खातीर विद्यार्थ्यां खातीर ती आमी वाडटात. ही परंपरा आसा. गोमंतक मराठा समाजान मळ्यांतलें हॉस्टेल ही वास्तू जावच्या पयलीं उबी केल्ली भाऊन. थंय आमी सगळे समाजाचे लोक येवन पणजे स्वरुपान थंय रावताले आनी शिक्षण घेताले. हे सगळ्या समाजा खातीर आमी केल्लें आसा. गोमंतक मराठा समाजान इंटरेस्ट फ्री योजना 2000 पासून सुरू केली. आज 20 वर्सां कंप्लीट जाता. जवळ 98 लाख रुपया लोन स्वरुपान ही आमी भुरग्यां खातीर दिल्ली आसा आनी हे म्हाका सांगपाक अभिमान दिसता की गोमंतक मराठा समाजाची ही स्कीम पळोवन सरकारान पर्रीकर सरकारान सुरू केली. आमी निराधार महिला खातीर तांकां फुलाची पाकळी म्हणून आमी तांकां मदत करता. ती करताले कितली वर्सां. परत एकदा अभिमान दिसता ही आमची स्कीम पळोवन पर्रीकर सरकारान दयानंद सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली. अशो कितल्योश्योच निरंतर स्किमी समाजाच्या कानाकोपऱ्यात लोकांक पावपा खातीर गोमंतक मराठा समाज सुरू करता. ही एक आदर्श संस्था आसा. ह्या वेळार भाऊसाहेबाच्या श्रद्धांजलीच्या निमतान हांव तुमचे कडेन मागता की ही जी संस्था आसा ती आदर्श जावन हिचो आदर्श इतर समाजात दवरपा सारकें काम आमी सगळे जाण करुया. ह्या वेळार सगळ्या मान्यवर तुमी आयले, तुमचे परत एकदा स्वागत करता. ह्या हॉलांत जमलेल्या सगळ्या मान्यवरांचे, स्पर्धकांचे, पालकांचे स्वागत करता. तुम्ही या कोरोना महामारीच्या इतल्या प्रसंगाक सुद्धा तुम्ही हांगा ह्या कार्यक्रमाक आपलो वेळ काढून हांगा आयले आसा. तुमचे स्वागत करता. तशेंच तुमचो आशीर्वाद आणि त्यांचो सगळो आशीर्वाद आमकां मेळटलो अशी आस्त बाळगिता आणि म्हजी 2 उतरां सोंपयता. कोविडच्या काळात सुद्धा काही स्पर्धा घेवप म्हणून आयोजकान ठरयलें की ऑनलायन स्पर्धा घेवपाच्यो. तेजो आज बक्षीस वितरण समारंभ ज्या भुरग्यांनी हितून भाग घेतलो म्हणजे
खरं म्हणजे भाऊसाहेब बांदोडकर हे पहिले गोंयचे आमच्या समाजाचे मुख्यमंत्री आशिल्ले. म्हाका याद जाता भाऊसाहेब बांदोडकरान पयलीं आयले बरोबर गांवांनी मराठी शाळा सुरू केली. कोणाच्या घरांनी, कोणाच्या पडवेर आणि खानापूरसून बेळगांवसून शिक्षक हाडले मराठी आणि त्या वेळाचेर सुरवात केली. म्हाका याद जाता ज्या वेळाचेर म्हाज्या गांवांत दाबाळ गांवांत एक प्रायवेट घरांत शाळा आशिल्ली. नवीन शाळेची इमारत बांदलेली आणि त्या उजवाडार त्या वेळाचेर आमी 7-8 वर्सांचे आसात. अजून याद जाता एक विशिष्ट समाजाचे लोक ते भाऊसाहेबाक विरोध करपा खातीर वाटेर उबे रावले. मागीर मुख्यमंत्र्याक आडावपान तेजो विरोध करप, कारण त्या वेळाचेर सुद्दां मराठीक विरोध आसतालो. आणि मागीर भाऊसाहेब बांदोडकर थंयच्यान आयले, म्हणजे लोकांची तयारी आशिल्ली गाडयेचेर फातर बितर मारप आनी कितें तरी थंय हें करप. पूण दय सुर्गाक कांय जालें ना. थंयची प्राथमीक शाळा सुरू जाली. अशे खूब कडेन गोंयांत बारीक बारीक कोनशांनी सुद्दां प्राथमीक शाळा सुरू जाली. भाऊसाहेब जेन्ना मुख्यमंत्री आसतना तेजे गांवांत वताले त्या वेळाचेर विशिश्ट समाजाचे लोक भाटकार लोक आशिल्ले. बारीक लोकांक एक काजू रोयतलो, खंय नाचणो घालतलो, खंय पापड घालतलो, खंय भात रोयतलो जाल्यार जागे नासताले. त्या वेळाचेर भाऊसाहेब बांदोडकरान ही फॉरेस्टाची जमीन आई झाडां कापा, तुम्ही हांगा कुमेरी जमनी करा, मिरसांगो घाला, काजी रोय अशें म्हणून हजारो कुटुंबां आज तेका लागून प्रत्यक्षात आपले पोट भरताय. तेका मागीर काणकोण आसूं, केपें आसूं, सांगे तालुका आसूं, सत्तरी तालुका आसूं, अशे ग्रामीण भागांनी प्रत्येक कडेन प्रत्येकाच्या 10,000 20,000 स्क्वेअर मिटर जमनी आसा. आज ते उत्पन्न घेता ते भाऊसाहेब बांदोडकराक लागूनच. म्हाका याद जाता हांवें मदीं प्रयत्न केलो वनमंत्री जातकर अजून तेंचे नांवाच्यो ज्यो जमनी जावना. त्या शेतकऱ्याचे जे जमनी नांवार करपाची प्रोसेस सुरू केलो. मागीर काळांतल्यान हांव मंत्री केलो, मागीर ती प्रोसेस थांबलो. पूण काही लोकांचे जमनी त्या लोकांचे नांवार जाले. आणि अशे भाऊसाहेब बांदोडकर म्हाका याद जाता, 1-2 व्यक्ती याद जाता. ते खंय गांवांत गेले, भुरग्यां कडेन तेन्ना एकच नासताली गांवांत वचून शहरांत शिकपाची. एक वेळीक म्हणून लेबर कमिशनर आशिल्ले, लेबर डिपार्टमेंट. गांवांत गेली गरिबाचे गरीब भुरग्यांक चंद्रकांत वेळीक काय पडले ताका तेंच्यांनी पडये यो म्हटलं, आपल्या कडेन दवरलो. अशे कितलेशे भुरग्यांनी शिक्षण पूर्ण केले, ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण करून आज काही अधिकारी आता रिटायर जावन गेल्यात. अशे अधिकारी भाऊसाहेब बांदोडकर गोंयचे भुरगे तरणाटे आज वेगवेगळ्या स्थानाचेर पावले. आमी सुद्दां पावपाक आज खरें म्हणजे आज आमी सामान्य कुटुंबांतले भुरगे. माझे सारखे असे कितले आसतात समाज बांधव आमचे. एक हांव सामान्य गरीब कुटुंबांतलो भुरगो माझ्या स्वताच्या ताकदीचेर खंय उजरेगिरी न करता, चमचेगिरी न करता सावर्डे मतदारसंघाचो आमदार जालो, मंत्री जालो, प्रदेशाचो अध्यक्ष जालो आणि राज्यसभेचो खासदार जालो. एका कोणाचीच आपूण जर समाजा भितर निश्चित काम करीत समाज निश्चितपणे पावती दिवता. आज बाबूसाहेब बांदोडकराक लागून आमी सुद्दां हे फुडें पावले. म्हाका दिसता हेजे फाटल्यान बाबूसाहेब बांदोडकराचे कश्ट आसा, प्रेरणा आसा आणि तेजो आमकां आशिर्वाद आसा.